सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही बाहेर फिरायला जाल, ज्यातून तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. दूरच्या प्रवासाला गेल्यानं तुम्हाला फायदा होईल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना महत्त्वाची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांचं आज ओझं वाढू शकतं. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागू शकतात. तुमची धावपळ आज वाढू शकते. आज जर तुम्ही काही मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुम्हाला चांगल्या डील्स मिळू शकतात, ज्यानं तुमची आर्थिक स्थिती भविष्यामध्ये मजबूत होईल. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या शरीरामध्ये आज अचानक काही त्रास वाढू शकतो. तुमची धावपळ देखील वाढेल. तुम्ही आज चिंतेमध्ये सापडू शकाल. मालमत्ता खरेदी विक्रीचा निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तुमची फसवणूक मात्र होऊ शकते, त्यामुळे थोडंसं सावध राहा. तुमचे आज तुमच्या भावंडांसोबत वाद होण्याचे जास्त चान्सेस आहेत, परंतु तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. तुम्ही आज एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तुम्ही आज दूरच्या प्रवासाला गेल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चांगलं काम करताना पाहून तुमचे आई वडील आनंदी होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं यश मिळेल. व्यवसायामध्ये जर तुम्ही काही बदल करण्याचा विचार करत असाल तर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मालमत्ता खरेदी विक्रीचा निर्णय जर तुम्ही आज घेत असाल तरीही तुम्हाला चांगल्यापैकी पैसे मिळू शकतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर खरेदी विक्री करायला जाऊ शकता. सांसारिक सुखांमध्ये तुमच्या वाढ होईल. पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही चांगल्या लोकांचा सल्ला घ्यावा. नोकरीच्या नवीन ऑफर्स तुम्हाला आज मिळू शकतात, परंतु जुन्या कामावरती मात्र तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला आज संध्याकाळी यश मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही काम कराल आणि तुम्हाला यश देखील नक्कीच मिळेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी वाद होतील. सासरच्या व्यक्तींकडनं पैसे उधार घेताना आज तुम्ही विचारपूर्वक घ्या आणि कोणताही निर्णय घेताना हा अगदी विचारपूर्वक घ्या, कारण ते पैसे तुम्हाला परत देताना थोडासा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तुमच्या नात्यामध्ये आज तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खरेदीला जाल. तुमच्या सांसारिक सुखांमध्ये वाढ होईल. नोकरीच्या नवनवीन ऑफर्स तुम्हाला येऊ शकतात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळेल. तुम्ही आज बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. नात्यामध्ये तुमच्या दुरावा येऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला विश्वासघाताला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे तुम्ही आज अस्वस्थ राहाल. त्यामुळे तुम्हाला आमचा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून थोडं सावध राहा. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला सुखद परिणाम देईल. तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींची मदत मिळेल. तुम्हाला कामामध्ये अधिक लक्ष हे द्यावं लागेल. सरकारी काम हे दीर्घकाळापासून रखडलेलं राहील तर ते आज तुमचं पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला आज मनापासून आनंद होईल. व्यवसायामध्ये देखील तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्या नात्यामध्ये जो दुरावा असेल तो दूर व्हायला मदत होईल. कुटुंबातील सदस्यांकडनं विश्वासघात केला जाऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्याशी निगडीत लोकांना आजचा दिवस अत्यंत शुभ राहील. आज तुम्हाला अनपेक्षित यश मिळेल, परंतु तुमची संध्याकाळी पोटदुखी आणि डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कामामध्ये अधिक लक्ष द्यावं लागेल. सरकारी काम हे दीर्घकाळापासून जे रखडलेलं राहील तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या बायकोची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील लोकांचा तुम्ही सल्ला घ्यावा. भविष्यामध्ये मोठ्या समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकत नाहीत. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी मोठी रक्कम मिळेल आणि तुमच्या पैशांमध्ये मोठी वाढ होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आज पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आज पैसे खर्च कराल आणि ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमची मुलं आज तुमच्यावरती खूप खुश असतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं मौल्यवान संपत्ती तुम्हाला मिळेल. वाहन वापरताना मात्र तुम्ही काळजी घ्या. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मिळेल. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावा लागेल, कारण तुमचे पैसे बुडू शकतात. प्रिय व्यक्तीशी तुमची भेट होईल आणि तुमचं मनोबल ती वाढवण्यास मदत करेल. आज तुम्ही कोणतंही काम करताना तुमच्या कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे. तुमच्या पैशांमध्ये पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील ताणतणाव संपेल. तुम्हाला आज सल्ला घ्यावा लागेल. आज तुम्हाला सावध राहून काम करावं लागेल, नाहीतर तुम्हाला दुखापत होऊ शकते. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. जुन्या आठवणींमुळे तुमचं मन आज प्रसन्न होईल. आज वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं तुमचा दिवस हा चांगला जाईल. आज संध्याकाळी तुमच्या आईला एखादा जुना आजार उद्भवू शकतो, त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये एखादी चांगली डील मिळेल, त्यामुळे तुम्ही पैसे गुंतवण्याचा निर्णय घ्याल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज पैसे खर्च कराल. तुमची प्रगती पाहून शत्रूंना देखील हेवा वाटेल. तुमच्या गोड स्वभावामुळे बोलण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.